कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथील भोलपनगर परिसरात रिडेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला. दुपारी सुमारे 2:05 घडलेल्या या घटनेचा थरार CCTV आणि प्रत्यक्षदर्शींच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. इमारतीचा मोठा भाग क्षणार्धात कोसळताच परिसरात धुळीचे प्रचंड लोट पसरले आणि काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही आहे. मात्र हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. दरम्यान पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. पादचारी आणि वाहनांच्या सुरक्षेचा पुरेसा विचार झाला नसल्याचाही नागरिकांचा दावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत अति धोकादायक घोषित करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या इमारतीबाबत पाठपुरावा सुरू होता. रिडेव्हलपमेंट प्रक्रियेचा भाग म्हणून ही इमारत पाडण्यात येत होती. आजूबाजूच्या रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाडकाम आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पाडकामादरम्यान सुरक्षा नियमांचं पालन झालं का याबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. द पोलीस न्यूजसाठी चिन्नू कुमार श्रीवास्तव, कल्याण.